नमस्कार, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण एज्युकल्चरच्या माध्यमातून पॉलिटी पीवायक्यूची अल्गोरिदम बॅच सुरू करत आहोत. त्या बॅच विषयी मी तुम्हाला 1 मिनिटात सांगतो आणि मग आज आपण कोणता पेपर डिस्कस करणार आहे त्याच्याविषयी पण बोलू. पॉलिटीची ही पीवायक्यूची अल्गोरिदम बॅच आहे. याच्यामध्ये ग्रुप बी मेनचे सगळे क्वेश्चन जे 20 पेपर आहेत, 20 पेपरमध्ये 510 प्लस क्वेश्चन पेपर आहेत, क्वेश्चन आहेत, ते आपण डिस्कस करणार आहोत. बायलिंग्वल क्वेश्चन घेतलेला आहे. ज्यांना मराठी कम्फर्टेबल असेल त्यांनाही फायदा आहे, इंग्लिशसाठी पण कम्फर्टेबल आहे. आता या बॅच मध्ये आपण काय घेणार आहोत ते वैशिष्ट्य जर बघितले तर 2017 पासून 23 पर्यंतचे PSI, STI, ASO आणि SR यांचे मेनचे क्वेश्चन जे आहेत ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. शिवाय त्या टॉपिक रिलेटेड सपोज राज्यपाला संदर्भात प्रश्न आलेला आहे तर राज्यपाला संदर्भातले आतापर्यंतचे सगळे क्वेश्चन मी ग्रुप बी मेनचे तुम्हाला ते सांगणारच आहे आणि ते राज्यपाला संदर्भातला सगळा टॉपिक तुमचा कव्हर होणार आहे. आता तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बॅचवर जाऊन बघाल ॲपवर तर तुम्हाला लक्षात येईल राज्यपालाचा टॉपिक आपण पूर्ण कव्हर केलेला आहे. सुप्रीम कोर्ट सगळं कव्हर केलेलं आहे. फंडामेंटल ड्युटी 11चे 11 फंडामेंटल ड्युटी तिथं मी तुमच्याकडून निमॉनिक्सच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. फंडामेंटल राईटचे आर्टिकल, DPSPचे आर्टिकल, शिवाय मी एक लिस्ट तयार केलेली आहे. आतापर्यंत आयोगानं सगळ्या परीक्षेमध्ये कुठल्या आर्टिकलवर क्वेश्चन विचारलेत, कुठल्या घटना दुरुस्तीवर क्वेश्चन विचारलेत ते सुद्धा सगळं मी तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे. हे तर PYQच झालेलं आहे. पण दुसरं काय आहे याच्यात की एक्सपेक्टेड, आता सपोज राज्यपालावरचे सगळे क्वेश्चन आलेले आहेत, मग इथून पुढे राज्यपालावर काय क्वेश्चन येऊ शकतो तेही मी तुम्हाला एक्सपेक्टेड एरिया जो आहे तो तुम्हाला सांगणार आहे. या सगळ्या बॅचचा हेतू काय आहे, एक तर तुमचं PYQ स्ट्रॉंग व्हावेत, PYQचं अनालिसिस तुमचं प्रॉपर होऊन जावं. दुसरं इथून पुढे तुम्ही त्या टॉपिक रिलेटेड काय काय करायचंय हे मी सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी आपण एक टेक्निक वापरतो, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल स्टडी. ज्या क्वेश्चनवर वारंवार प्रश्न विचारले जातात, ज्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारले जातात ते आपण डिटेलमध्ये करणार आहोत आणि ज्या क्वेश्चन रिलेटेड किंवा एखाद्या टॉपिक रिलेटेड कमी क्वेश्चन आहेत परंतु क्वेश्चन आहेत त्याचा आपण हॉरिझॉन्टल स्टडी करणार आहोत, तेही सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळेल. शिवाय पॉलिटी रिलेटेड जे काही करंटचे काही टॉपिक असणार आहेत किंवा करंट रिलेटेड पॉलिटी हे दोन्ही माध्यमातून आपण पाहणार आहोत. आताच आपण एक युट्यूबवर व्हिडिओ उपलब्ध करून दिलेला आहे, तुम्ही त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतो. दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता झालेल्या आहेत. मग त्याच्या अनुषंगानं भारतातल्या सगळ्या महिला मुख्यमंत्री, दिल्लीतले घटना दुरुस्ती, दिल्लीतलं आर्टिकल हे सगळं आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. अशी सगळी ही बॅच असणार आहे. एज्युकल्चर या आपल्या ॲपवर तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करून विचारू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे एज्युकल्चरचं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला याची माहिती मिळणार आहे. आता आपण ऍक्च्युअली पेपरला सुरू करू. याच्यापूर्वी आपण PSI मेनचा 2022चा पेपर युट्यूबवर उपलब्ध करून दिलेला आहे. आता आपण आजचा जो पेपर आहे तो STI मेन्स 2022चा आहे, तो आपण इथं उपलब्ध करून आज आपण डिस्कस करणार आहोत. या पेपरमध्ये एकूण 12 क्वेश्चन आहेत. क्वेश्चनची संख्या बदलती, साधारण मिनिमम 12 क्वेश्चन आहेत, ते 15-16 क्वेश्चन गेलेले आहेत. ASOचे जास्त क्वेश्चन आहेत कारण त्यावेळेस ASOला जास्त वेटेज होतं. मग ते आपण ते सगळंच क्वेश्चन कव्हर करणार आहोत. आजचा आपला क्वेश्चन आहे 36 नंबरचा आहे. हा पेपर जो आहे A सिरीजचा आहे आणि त्यातला 36 नंबरचा क्वेश्चन आहे. हे सगळं देण्याच्या मागचं कारण पॉलिटीचे क्वेश्चन कुठून सुरू होतात ते तुम्हाला एक माइंडसेट डेव्हलप व्हावा. कधी कधी आयोग रिशफल पण करतं, पण आपल्याला लक्षात यावं सगळ्या क्वेश्चन पेपरचं बघताना, तर ते आहे. पहिलाच क्वेश्चन फंडामेंटल राईट मध्ये संदर्भात विचारलेला आहे. नागरिकांना त्यांच्या हक्कांची हमी कोणत्या तरतुदीद्वारे दिलेली आहे. या पेपर मधले 50% जास्त क्वेश्चन तुलनेनं सोपे या कॅटेगरी मधले आहेत. पहिला आहे संविधानातली तरतुदी, नियमावलीतली तरतूद, नंतर कायद्यातील तरतूद आणि न्यायालयातली तरतूद. तर मला वाटतं याचं सगळ्यांना उत्तर येऊन जाईल. संविधानामध्ये आपल्याला पार्ट 3 जो आहे आर्टिकल 12 ते 35 याच्यामध्ये सगळे फंडामेंटल राईट दिलेले आहेत. 6 फंडामेंटल राईट आहे आपल्याला. त्या फंडामेंटल राईटचं सुद्धा मी इतर व्हिडिओमध्ये सगळं डिटेल डिस्कशन केलेलं आहे. इथं रिपिटेशन होऊ नये म्हणून आपण ते टाळतोय. तुम्हाला त्यामध्ये सगळं पाहायला मिळेल. आपण असे क्वेश्चन जे रिपीट होत आहेत त्याच्याविषयी त्या संदर्भातलंच बोलणार आहोत. जिथं नवीन क्वेश्चन असेल त्याचा सगळा एरिया जो आहे
तो डिस्कस करणार आहोत. बेसिक स्ट्रक्चर रिलेटेड आहे, त्याच्याविषयी मी सगळं बोललेलो आहे. आज आपल्याला बेसिक स्ट्रक्चर संदर्भातल्या काही केसेस बघायच्यात, ते पण आपण बघूयात. पुढे जाऊयात. मग हा एक नवीन एरिया आहे. 37 नंबरचा क्वेश्चन आहे की संविधान सभेचे काही लोक दिलेले आहेत आणि ते कोणत्या समिती संदर्भातले किंवा त्यांचं काय पद होतं याच्या संदर्भातलं आपल्याला जोड्या जुळवा विचारलेला आहे. पहा, एका बाजूला व्यक्ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, BN राव आणि वल्लभभाई पटेल असे 4 व्यक्ती आणि त्यांचे काम किंवा समिती दिलेले आहेत. यापैकी हा क्वेश्चन जर बघितला, ज्यांना सगळ्यांना माहित आहे एक समिती सगळ्यांना पाठ असते, मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी. त्या ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना 29 ऑगस्टला झालेली आपल्याला पाहता येते 1947 मध्ये. इतर लेक्चरमध्ये मी तुम्हाला 1946, 1947, 1949, 1950 या 4ही वर्षामधल्या कोणकोणत्या तारखा महत्वाच्या आहेत त्याच्याविषयी बोललेलोच आहे. ते पण आता आपण इथं बघूयात. पण आधी हा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन आहे, राज्यसेवा प्रिलिमला याला वेळ मिळतो, कदाचित मेन्सला पण मिळतो, पण जिथं 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे तिथं आपल्याला वेळेचा प्रॉब्लेम येतो. मग याचा आपल्याला कसं सॉल्व्ह करता येते ते आपण बघूयात. सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे म्हणजेच इंग्लिशमध्ये वाचलं तर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. या संविधान सभेमध्ये एकूण 22 समित्या होत्या. 22 पैकी 8 मेजर समित्या आणि 14 मायनर समित्या आहेत. त्या 8 पैकी एक ड्राफ्टिंग समिती आपल्याला पाहता येते. त्याची स्थापनेची डेट पण खूप वेळा विचारलेली आपल्याला पाहता येते. मग ब चं पर्याय 1 असणारा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं सापडतंय आणि तुमचं उत्तर आलेलं आहे. बाकीचे पर्याय जे आहेत ते आपण आणखी पाहिलेले पण नाहीत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष आहेत आपल्याला पाहता येतं. संविधान सभेचे इलेक्टेड अध्यक्ष आहेत. संविधान सभेचे तात्पुरते प्रोव्हिजनल किंवा टेम्पररी प्रेसिडेंट कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. ठीक आहे. नंतर वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क विषयक समितीचे ते अध्यक्ष आपल्याला पाहता येतात आणि BN राव संविधान सभेचे सल्लागार आपल्याला पाहता येतात. मग याच्यात सचिव जे आहेत, सचिव अय्यंगार होते हे लक्षात ठेवा. संविधान वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष होते. एकूण 8 मेजर समित्या आहेत. त्या मेजर समित्यामध्ये जर आपण पाहिलं तर पंडित नेहरू 3 समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद 2 समित्याचे होते. त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल 2 समित्याचे होते आणि डॉक्टर आंबेडकर एका समितीचे अध्यक्ष होते. असे 8 लोक आपल्या 8 समित्या पाहता येतात. 4 लोक पाहता येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर या क्वेश्चन रिलेटेड जर पाहिलं तर संविधान लिहिलंय कुणी हे पण विचार. कॅलिग्राफर कोण आहेत? प्रेम बिहारी नारायण रायजादा आहेत. हिंदीमध्ये कुणी लिहिलंय? वसंत कुमार वैद्य आपल्याला पाहता येतात. डेकोरेशन कुणी केलंय? नंदलाल बोस आणि त्यांची टीम आपल्याला शांतिनिकेतन आहे त्या संस्थेतले लोक आहेत. यांनी सगळं हे केलेलं आपल्याला पाहता येत आहे. मग ही सुद्धा आपण इथं करून ठेवतोय. या तारखा पुन्हा रिपीट करतो. 1946 मधले 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर. 9 डिसेंबर मध्ये संविधान सभेची पहिली मीटिंग झालेली आहे. त्याला मुस्लिम लीगनं बॉयकॉट केलेला आहे. 15 महिला सदस्य होत्या, त्याच्यापैकी 9 महिला याला उपस्थित आहेत. एकूण 207 सदस्य उपस्थित होते. ही सगळी माहिती आपण इतरत्र क्वेश्चन मध्ये डिस्कस केलेली आहे. 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची बिनविरोध आणि इलेक्टेड त्यांची निवडून दिलेला आहे हे लक्षात ठेवा. आणि 13 डिसेंबरला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजे उद्दिष्टाचा ठराव सादर केलेला आहे. 1947 मधली 22 जानेवारी आपल्याला पाहता येते. 28 एप्रिल आहे, 3 जून आहे, 22 जुलै आहे आणि 29 ऑगस्ट आहे. एवढ्या तारखा बघायच्या. 22 जानेवारी 1947 ला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचा ठराव एकमतानं मंजूर झालेला आहे. 28 एप्रिलला बडोदा, बिकानेर, जयपूर, उदयपूर, रेवा, पटियाला असे 6 संस्थानं भारतीय संविधानात भारतामध्ये सहभागी झालेले आहेत. 3 जूनला माउंट बॅटन प्लॅन आलेला आहे. 22 जुलैला आपलं नॅशनल फ्लॅग जो आहे तो स्वीकारलेला आहे. 29 ऑगस्टला मसुदा समितीची बैठक झालेली आपल्याला पाहता येते. 26 नोव्हेंबर 1949 आपलं संविधान स्वीकारलेलं आपल्याला पाहता येतं. त्याच्यानंतर मे 1949 मध्ये कॉमनवेल्थचं मेंबरशिपला आपण मान्यता दिलेली आपल्याला पाहता येते. 1950 मधली एकच तारीख महत्वाची आहे, 24 जानेवारी.
जास्त करून याच्यावरच क्वेश्चन. 26 जानेवारी तर आहेच, पण 24 जानेवारी आपण पाहूया. 1 2 3 आणि 4 गोष्टी याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. काय आहे? नॅशनल अँथम स्वीकारलेला आहे, नॅशनल सॉन्ग स्वीकारलेला आहे. त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आपल्याला पाहता येते. आणि फायनल सेशन जे आहे संविधान सभेचं शेवटचं अधिवेशन सुद्धा 24 जानेवारीला झालेलं आहे. आणि पहिली घटना दुरुस्ती पण झालेली आपल्याला पाहता येते. या 4 गोष्टी इथं बघणं गरजेचं आहे. नॅशनल अँथम आहे, नॅशनल सॉन्ग आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि फायनल सेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, अशा तारखा आहेत. या सगळ्या पद्धतीनं आपण मग हा टॉपिक जो आहे तो कव्हर करायचा इथं आपला प्रयत्न असतो. मग आता इथं मी तुम्हाला फक्त 8 मेजर समित्या सांगितल्या. 14 मेजर समित्यामधले कोण कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू एकूण 4 समित्याचे अध्यक्ष होते, त्यातल्या 3 मेजर आहेत, 1 मायनर समिती आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 4 समित्याचे अध्यक्ष होते, 2 मेजर आहेत, 2 मायनर आहेत. सरदार वल्लभभाई पटेल 2 मेजर समित्याचे आपल्याला अध्यक्ष पाहता येतात. मग हे सगळी माहिती तुम्हाला इथं मी परीक्षेभिमुख जी माहिती आहे ते देण्याचा माझा इथं प्रयत्न आपल्याला पाहता येतो. पुढचा क्वेश्चन पाहूयात. 38 नंबरचा आहे. काय विचारलेला आहे? ज्यांना इंग्लिश सोपं असेल त्यांनी इंग्लिश हे करा की राष्ट्रीय आणीबाणी संदर्भातला हा प्रश्न विचारलेला आहे. कुठल्या आर्टिकल नुसार ही राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते? आर्टिकल विचारलेला आहे, तुम्हाला लक्षात येईल. 123 आहे, 352 आहे, 72 आहे आणि 359 आहे. मला वाटते राष्ट्रीय आणीबाणी संदर्भातलं सगळ्यांना माहित आहे. 352, 356, 365 आणि 360 असे 4 आर्टिकल आहेत. 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी आहे, त्याच्यात कारण दिलेले आहेत. युद्ध किंवा परकीय आक्रमण, त्याच्यानंतर सशस्त्र उठाव. सशस्त्र उठाव हा शब्द 44व्या घटना दुरुस्तीने चेंज केलेला आहे. त्याच्यापूर्वीचा शब्द होता अंतर्गत अशांतता. ठीक आहे. 356 मध्ये ज्यावेळेस राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा अपयशी होईल. मणिपूरचं उदाहरण. मणिपूरमध्ये पहा, आता परवा मागच्या आठवडाभरात आणि राष्ट्रपती राजवट लागू केलेले आहे. हे 2 आर्टिकल राष्ट्रपती राजवटी संदर्भातले आहेत. 365 मध्ये केंद्राने दिलेले निर्देश जर राज्यांना ऐकले नाही तर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. आणि 360 मध्ये फायनान्शियल इमर्जन्सी विषयी बोललेलं आहे. आता 359 आर्टिकल दिलेला आहे. 358 आणि 359 असे 2 आर्टिकल आपल्याला पाहायचे. 358 आर्टिकल नुसार आर्टिकल 19 सस्पेंड होतं. आर्टिकल 19 कधी सस्पेंड होतं? जर युद्ध, वॉर किंवा एक्सटर्नल ॲग्रेशन या कारणामुळे राष्ट्रीय आणीबाणी लागली असेल तरच आर्टिकल 19 सस्पेंड होतं. ज्या दिवशी राष्ट्रीय आणीबाणी लागलेली असेल त्याच दिवशी आपोआप आर्टिकल 19 सस्पेंड होतं. जे काही आणीबाणीच्या वेळेस फंडामेंटल राईटची अंमलबजावणी सस्पेंड होती, ही तरतूद आपण जर्मनीकडून म्हणजे वायमर रिपब्लिक कडून घेतलेला आपल्याला पाहता येतं. पूर्ण भारतभरात आर्टिकल 19 सस्पेंड होतं. आर्टिकल 19 जे आहे ते स्पेसिफिक पार्ट कुठं नाही तर पूर्ण भारतभरात आहे. आणि ज्या दिवशी आणीबाणी उठल त्याच दिवशी आर्टिकल 19 पुन्हा रिव्होक होताना पाहता येतं. आर्टिकल 359 मध्ये आर्टिकल 20 आणि 21 सोडून वगळता इतर सगळे फंडामेंटल राईट सस्पेंड होतात. काहीही जरी झालं तरी आर्टिकल 20 आणि 21 कधीही सस्पेंड होत नाहीत, हे इथं लक्षात ठेवा. 20 आणि 21 सोडून इतर फंडामेंटल राईट आर्टिकल 359 नुसार सस्पेंड होतात. याच्यात तरतूद आहे. याच्यात काय आहे? ते आपोआप सस्पेंड होत नाहीत, पूर्ण भारतभरासाठी नाहीत. एक तर पूर्ण भारतभरात पण लागू शकतात किंवा विशिष्ट भागासाठी पण लागू शकतात. 42व्या घटना दुरुस्तीने तरतूद केलेली आहे की भारतामध्ये विशिष्ट भागापुरती सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येते. या सगळ्या तरतुदी आपल्याला पाहता येतात. 123 मध्ये आर्टिकल 123 मध्ये राष्ट्रपतीचा ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे. आर्टिकल 72 मध्ये राष्ट्रपतींचा पार्डनिंग पॉवर क्षमादान अधिकार आपल्याला पाहता येतो. मग या क्वेश्चन रिलेटेड 4ही आर्टिकल त्यातलं 352 बघितलं आहे. आता 352 आर्टिकलवर आणखीन एक प्रश्न विचारला जातो. भारतामध्ये सगळीकडे जे काही संविधान आहे त्या संविधानामध्ये सगळीकडे मंत्रिमंडळ किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर हा शब्द वापरलेला आहे. फक्त एकमेव 352 आर्टिकल आहे त्या आर्टिकल मध्ये कॅबिनेट हा शब्द वापरलेला आहे. रिटर्न रिकमेंडेशन ऑफ कॅबिनेट ही तरतूद 44व्या घटना दुरुस्तीने केलेली आहे. जर तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणी लागू करायची असेल तर कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय लागू करता येणार नाही.
हे जे तरतूद आहे 352. आपल्याला हा बी प्रश्न विचारला जातो, कॅबिनेट शब्द कुठल्या आर्टिकलमध्ये मेन्शन आहे, तर 352 आर्टिकलमध्ये आहे. मग या पद्धतीने आपण पुढे जातो. मग आता ही राष्ट्रीय आणीबाणी लागू करायची, मग याला संसदेची मान्यता मिळणं काय आहे, ती मान्यता कधी काढून घेणं, मग लोकसभेचा काय रोल आहे, हे सगळं जे आपली तरतूद आहे, किंवा एकदा राष्ट्रीय आणीबाणी लागू केली तर किती दिवस राहते, त्याला पिरियडिकल रिव्ह्यू घ्यायचा का, हे सगळं मी एका मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल बोललेलं आहे, ते इथं रिपीट करत नाही. हे सगळं बघणं गरजेचं आहे. पुन्हा फंडामेंटल राईट संदर्भातला आहे, त्याचा पार्ट विचारलेला आहे. मी तुमच्याकडून सगळे पार्ट करून घेणार आहे. त्याच्यानंतर जे शेड्यूल आहेत, अनुसूची म्हणतो आपण त्याला, किंवा परिशिष्ट म्हणतो, अनुसूची आहे. त्याच्यानंतर कोणत्या देशाकडून आपण काय घेतलंय, 11 देश आहेत, आयर्लंड, USA, ब्रिटन, हे सगळे ते करून घेणार आहे. त्याच्यानंतर लिस्ट जे आहेत, युनियन, स्टेट आणि कॉन्करंट लिस्ट मधले जे काही महत्वाचे टॉपिक आहेत, कुठल्या याच्या वारंवार प्रश्न विचारला जातो, हेही मी तुमच्याकडून करून घेणार आहे. मग याच्यात आहे तिसऱ्या भागामध्ये हे दिलेलं आहे, चौथ्या भागामध्ये DPSP दिलेला आहे, दुसऱ्या भागामध्ये सिटीजनशिप दिलेला आहे, पहिल्या भागामध्ये युनियन आणि इट्स टेरिटरी विषयी बोललेलं आहे. मग ते आपण सगळं त्यावेळी डिस्कस करत राहू. इथं DPSP विचारलेला आहे, आर्टिकल पण मेन्शन केले 36 ते 51, आणि प्रश्न बारकाईनं वाचणं गरजेचं आहे. अयोग्य विचारलेला आहे. जे कोणी इंग्लिश मध्ये वाचतात त्यांनी लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा मला काय विचारलंय, इंग्लिश काय मराठी काय कुणी पण, की काय विचारलंय हे हायलाइट करणं गरजेचं आहे. आता प्रश्न वाचून झालेला आहे माझा, की भारतीय राज्यघटनेतलं कलम 36 ते 51 मधलं काय अयोग्य आहे हे विचारलेलं. पहा, पहिलं समान नागरी कायदा, मला वाटतं हे सगळ्यांना येऊन जाईल, त्याचा आर्टिकल पण माहित आहे 44. कायद्यासमोर समानता सगळ्यांना आर्टिकल माहित असेल 14. धार्मिक व्यवहाराचं व्यवस्थापन करणं 43A, सॉरी धार्मिक व्यवहारांचं व्यवस्थापन करणं हे 26 मध्ये, आर्टिकल 26 मध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि औद्योगिक कामगारांच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग हे 43A मध्ये मेन्शन केलेलं आहे. आता DPSP मध्ये कुठलं नाही असं विचारलेलं आहे, म्हणजे अ आणि ड आपल्याला पाहता येतं. मग ब आणि क हे इथं उत्तर आहे ते अयोग्य आहे, कारण ब आणि क हे फंडामेंटल राईट आहेत. इथं आर्टिकल 30 आहे, आपल्याला अयोग्य विचारलेलं आपल्याला पाहता येतंय. ठीक आहे, ब आणि क अयोग्य आहेत. आणि जर विचारलं असतं योग्य काय आहेत, ड आणि अयोग्य आहे. प्रश्न काय आहे त्याच्यानुसार उत्तर आपलं बदलतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे बारकाईनं वाचणं गरजेचं आहे, प्रश्न काय विचारलाय ते. पुढे जाऊयात. भाषा संदर्भातला प्रश्न आलेला आहे, क्वेश्चन नंबर 41 आहे. 71व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 द्वारे भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये, परिशिष्ट आपण आत्ताच बोललो, याच्यापूर्वी आपण 6वी अनुसूची पाहून घेतलेली आहे, आपल्याला पाहता येते. 11, 12 आपल्याला करायच्यात, महत्वाच्या आहेत. आता 8वी इथं आलेली आपल्याला पाहता येते. 7वी लिस्ट आहे. तर कोणत्या भाषा जोडण्यात आलेल्या आहेत, कोकणी, मणिपुरी, नेपाळी आणि सिंधी असा पर्याय विचारलेला आहे. डी पर्याय नाही, सिंधी याची वेगळी आहे. डी पर्याय जर काढून टाकला तर मला माझं उत्तर कळतं, ए आहे, ABC आहे, पर्याय क्रमांक ए आहे. आता पहा, हे 8वी अनुसूची जी आहे त्याला परिशिष्ट म्हणतात. 22 भाषा आहेत. पूर्वी त्याच्यात भारतीय संविधान लागू केलं तेव्हा 14 होत्या, नंतर नव्यानं 8 ऍड केलेल्या आहेत. त्याच्यातल्या घटना दुरुस्ती आपल्याला करायच्यात. 21वी घटना दुरुस्ती आहे, त्यानं सिंधी भाषेचा समावेश केलेला आहे. हा जो पर्याय आहे ही 21वी घटना दुरुस्ती 1967 ची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती आपल्याला पाहता येते, त्यात MNK आहे, मणिपुरी, नेपाळी, कोकणी. जो आता आपला प्रश्न इथं विचारलेला आहे, कोकणी, मणिपुरी, नेपाळी. लक्षात कसं ठेवायचं, कोकण हे समुद्राच्या साईडला आहे, मणिपूर हे बॉर्डरच्या अँगलने आहे असं लक्षात ठेवा, आणि नेपाळ हा वरच्या भागात आहे, म्हणून बॉर्डरवरले स्टेट आहेत या अर्थानं लक्षात ठेवा. 92वी घटना दुरुस्ती आहे. 92व्या घटना दुरुस्तीनं BDMS असं आपण निमॉनिक्स त्याचं वापरतो. बोडो, डोगरी, मैथिली, संथाली. बोडो, डोगरी, मैथिली, संथाली. आता इथं पण यम आहे, इथं पण यम आहे, पण लक्षात ठेवायचं मणिपूर बॉर्डरवरला आहे म्हणून मग ते 2 नंबर मध्ये आहे. नेपाळ आहे, कोकण आहे म्हणून ते तिथं आहे. आणि 96वी घटना दुरुस्ती आहे, त्यानं ओडियाचं जे नाव आहे, ओरिया, हे नावचं चेंज केलेलं आहे ओडिया, र च्या ऐवजी ड केलेला आपल्याला पाहता येतं. अशी ही 8वी अनुसूची आहे. 8व्या अनुसूची मधल्या
आपण चारही घटना दुरुस्त्या करून घेतलेल्या आहेत. आपल्या मराठीचा नंबर त्याच्यामध्ये 15व्या, ह्या ज्या 22 भाषेपैकी मराठीचा नंबर 15वा आपल्याला पाहता येतो. मराठी बाबतीत 1 मे 1960 हा मराठी राजभाषा दिन आहे. मराठी राजभाषा दिन म्हणजे महाराष्ट्राची कार्यालयीन भाषा म्हणून मराठी 1 मे 1960 ला स्वीकारलेली आहे. आणि 27 फेब्रुवारी जो आहे तो कुसुमाग्रज जयंती निमित्त आपण मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा गौरव दिन आपण हे करतो. आज 21 फेब्रुवारी आहे. 21 फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन आहे. ठीक आहे. मग त्या या वर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अँगलने आपल्याला पुन्हा याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आपण ते करून ठेवलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून 24वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आपल्याला पाहता येते. घटना दुरुस्ती विषयी विचारलेला आहे. गोलकनाथ केस, मिनर्वा मिल्स केस, केशवानंद भारती केस आणि शंकरी प्रसाद केस. त्यातलं योग्य विचारलेलं आहे तर गोलकनाथ केस जी आहे, गोलकनाथ केस नंतर सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर संविधानानं आपले अधिकार जे आहेत ते वापरून संसदेने आपले अधिकार वापरून 24वी घटना दुरुस्ती केलेली आहे आणि त्याच्याद्वारे सांगितलेलं आहे मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार हा संसदेला असणार आहे. या सगळ्या चारही केस ज्या आहेत बेसिक स्ट्रक्चर संदर्भातल्या आहेत. मग आपल्याला बेसिक स्ट्रक्चर संदर्भात 2 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. या 4 केसेस आहेत. त्यातली पहिली शंकरी प्रसाद केस आहे, नंतर गोलकनाथ आपल्याला पाहता येते. मग या 4 केसेस विचारले जातील किंवा कोणता घटक हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे किंवा सेक्युलरिझम त्याच्याविषयी पण मी बोललेलो आहे. सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता हा कोणत्या केसनं बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे असं जाहीर केलंय तर त्यातली केशवानंद भारती केस आहे आणि इंदिरा गांधी नेहरू केस आहे. या 2 केसनं धर्मनिरपेक्षतेला बेसिक स्ट्रक्चरचा दर्जा दिलेला आपल्याला पाहता येतो. आता सध्या सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या संदर्भातल्या केसेस आहेत. मग त्या निमित्तानं पुन्हा आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एका ठिकाणी मी बेसिक स्ट्रक्चर मधले सगळे शब्द जे आहेत ते सांगितलेले आहेत. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. पहा, आर्टिकल रिलेटेड वारंवार क्वेश्चन विचारले जात आहेत. कलम मराठीत कलम अनुच्छेद आपण दोन्ही शब्द वाचतो, इंग्लिशमध्ये आर्टिकलच लक्षात ठेवतो. प्रत्येक भारतीय नागरिकाला कोणताही व्यवसाय करण्याचा किंवा कोणताही धंदा व्यापार किंवा उद्योग करण्याचा हक्क दिलेला आहे. आता ह्या हक्काविषयी चाललेला आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलं पाहिजे 12 ते 35 जे आर्टिकल आहेत फंडामेंटल राईट मधले याच्याविषयीचं चाललेलं आहे. मग असं एकच आर्टिकल आहे 19(1) मधलं जी आर्टिकल आपल्याला पाहता येतं. 239 ए दिल्ली विषयीच्या विशेष तरतुदी आपल्याला पाहता येतात. आर्टिकल 19 जे आहे आर्टिकल 19(1) मध्ये ABCDEFG असे आर्टिकल आहेत. काय आहेत हे आपण एकदा रिवाइज करूयात. याच्यापूर्वी पण मी डिस्कस केलेलं आहे. ए मध्ये काय म्हटलेलं आहे, भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य बोललेलं आहे. 2 मध्ये काय म्हणलेलं आहे, शांततापूर्ण आणि विनाशस्त्र एकत्र येण्याचं आहे. सी मध्ये काय आहे, एखादी युनियन एखादी ऑर्गनायझेशन किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी हा शब्द 97व्या घटना दुरुस्तीने टाकलेला आहे. डी मध्ये काय म्हटलेलं आहे की शांततापूर्णपणे एकत्र आलेला आहे तर तुम्हाला मुवमेंट करण्याविषयीचं बोललेलं आहे. त्याच्यानंतर ई मध्ये काय म्हटलेलं आहे की एखाद्या भागामध्ये रिसाइड करण्याचा रहवास, मी महाराष्ट्राचा नागरिक आहे मी नागालँड मध्ये पण जाऊन राहू शकतो. एफ जे होतं एफ सध्या डिलीट झालेलं आहे ते राईट टू प्रॉपर्टी होतं परंतु 44व्या घटना दुरुस्तीनं त्याचं शिफ्ट केलेलं आहे 300A आर्टिकल मध्ये ते टाकलेलं आपल्याला पाहता येतं. आणि जी मध्ये आताचं जे आता आपल्याला विचारलंय 19(1) जी की कुठलाही व्यवसाय राईट टू प्रोफेशन आपल्याला दिलेला आहे. मग या प्रकारे तुम्ही आर्टिकल 19 जे आहे ते करून ठेवणं गरजेचं आहे. एफ डिलीट झालेला आहे पण कुठलं डिलीट झालंय हे पण लक्षात राहू द्या. 19(1) जे आहे ते डिलीट झालेलं आहे. हे 6 आर्टिकल जे आहेत त्यातले आपण इथं बघितलेले पाहता येतील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 44 नंबरचा आहे. बिनचूक विचारलेले आहेत. मराठीतून बिनचूकचा अर्थ कळत नसेल तर इंग्लिश मध्ये पाहून ठेवा, करेक्ट आहे, काही हरकत नाही, आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आपलं केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार आहे. दुसरं, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत केंद्रातील मंत्री पदावर राहू शकतात. आणि तिसरं, विधेयकाच्या प्रस्तावासंदर्भात असलेले निर्णय राष्ट्रपतींना कळवणे हे पंतप्रधानांचं कर्तव्य आहे. यातलं त्यांनी आपल्याला विचारले बिनचूक आहे, करेक्ट काय आहे. तर जर आयडियली बघितलं, आता क्वेश्चन काय विचारलाय आयोगाचा हा एक आपल्याला पाहता येतं की जनरल कुठे विचारलंय स्पेसिफिक कुठे विचारलंय, हा सगळा निर्णय शेवटी आयोग घेतं.
जर इथं केंद्रीय मंडळ सामूहिकपणे संसदेला जबाबदार आहे, हे एका अर्थानं स्टेटमेंट बरोबर आहे, परंतु यांना तिथं काय अपेक्षित आहे तर लोकसभा अपेक्षित आहे. मंत्रिमंडळाची जी सदस्य संख्या आहे ती लोकसभेच्या सदस्य संख्येच्या 15% जास्त नसते. 91 घटना दुरुस्ती आपल्याला माहित आहे आणि त्याच्यामध्ये पंतप्रधान पण असतात. म्हणून इथं संसदेला आता बऱ्याच वेळा काय करतात ते पर्यायामध्ये प्रेसिडेंट, संसद, लोकसभा आणि आणखी इतर काही पर्याय देतात. मग इथं संसद आहे आणि लोकसभा आहे, त्यावेळेस आपण लोकसभा हे जास्त ॲप्रोप्रिएट आन्सर आहे आणि मग संसदेला इथं त्यांनी चुकीचं दिलेलं आपल्याला पाहता येतंय. काही काही ठिकाणी त्यांनी संसद शब्द बरोबर दिलेला आहे, पण स्पेसिफिक विचारलं तर लोकसभा. राज्याच्या बाबतीत इथं लेजिस्लेटिव्ह असेंब्ली लक्षात ठेवायची. अ स्टेटमेंट चुकीचं आहे, तर मग मला माझं उत्तर मिळतंय ब आणि क. ठीक आहे, हे आर्टिकल 75 मध्ये याच्याविषयी बोललेलं आहे. पंतप्रधान याच्याविषयी 3 आर्टिकल महत्वाचे आहेत, 74, 75, 78. सीएम आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविषयी आहेत 163, 164, 167. मग ह्या आर्टिकल मध्ये याच्यात जी तरतूद आहे ती राज्याच्या बाबतीत इथं तरतूद आपल्याला पाहता येते. इथं फक्त एकच बदल आहे 75 आणि 164 मध्ये. इथं एक 94वी घटना दुरुस्तीनं 4 राज्यासाठी आदिवासी कल्याण मंत्री नेमलेला आहे, ती तरतूद इथं नाही. 91वी घटना दुरुस्ती इथं पण आहे, इथं पण आपल्याला पाहता येते. आणि तिसरा पर्याय आहे पंतप्रधानांचं कर्तव्य. तर पंतप्रधानांचे राष्ट्रपतीला सांगणं हे आर्टिकल 78 नुसार कर्तव्य आपल्याला पाहता येतं. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना कायदेविषयक, कार्यकारी विषयक किंवा महत्वाच्या नियुक्तीच्या विषयी माहिती देणं. आता ज्ञानेश कुमार हे भारताचे 26वे निवडणूक आयुक्त झालेले आहेत. ती नियुक्ती राष्ट्रपतीने केली, पण त्याची शिफारस जी आहे ते पंतप्रधानांनी त्यांच्या समितीने केलेली आहे. अशा महत्वाच्या पदाच्या नियुक्तीविषयी पंतप्रधान राष्ट्रपतीला सल्ला देतात. पुढचा क्वेश्चन पाहूयात. नो कॉन्फिडन्स मोशन आहे, अविश्वासदर्शक ठरावाविषयी विचारलेला आपल्याला पाहता येतात. त्यातलं पुन्हा बिनचूक विचारलेलं आहे, आपण करेक्टला हायलाइट करून घेतलेला आहे. पहा, भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठेही अविश्वासदर्शक ठराव असा उल्लेख करण्यात आलेला नाही. आणि दुसरं, अविश्वासदर्शक ठराव हा केवळ लोकसभेतच मांडता येतो. तर बघितलं तर यातले दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 कसे आहेत? लोकसभेचा रूल नंबर 198 मध्ये अविश्वासदर्शक ठरावाविषयी बोललेला आहे. अविश्वासदर्शक ठराव हा कायम लोकसभेतच आणता येतो. राज्याच्या विधिमंडळाच्या बाबतीत हा विधानसभेत आणता येतो. त्याच्यानंतर लोकसभेच्या 50 सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे. लक्षात ठेवा, 1/10 वगैरे अशी काही संख्या नाही, तर 50 सदस्यांनी तो पाठिंबा दिला पाहिजे. अविश्वासदर्शक ठराव हा संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध आणता येतो आणि तो जर एकदा मंजूर झाला तर त्यांना राजीनामा देणं हे आवश्यक आपल्याला पाहता येतं. तसा पहिला लोकसभेमधला जो अविश्वासदर्शक ठराव आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विरुद्ध JB कृपलानी यांनी 1963 ला आणलेला आपल्याला पाहता येतो. नंतर 2018ला रिसेंटचा जो आहे तो 2018ला नरेंद्र मोदी यांच्या विरोधात YSR आणि TDP या पक्षांनी अविश्वासदर्शक ठराव आणलेला आहे. अविश्वासदर्शक ठरावामुळं मोरारजी देसाई, आपले अटल बिहारी वाजपेयी यांनी राजीनामा दिलेला आपल्याला पाहता येतो. दुसरा एक प्रकार असतो विश्वासदर्शक ठराव. अविश्वासदर्शक ठराव हे विरोधक आणतात. विश्वासदर्शक ठराव म्हणजे सत्ताधारी पक्षांनी फ्लोअरमध्ये म्हणजे हाऊसमध्ये तो सादर करायचा असतो की आम्हाला जी काही बहुमत आहे ते बहुमताचा आकडा आमच्याकडे पूर्ण आहे आणि एवढ्या एवढ्या लोकांचा सभागृहाचा आमच्यावर विश्वास आहे हे सांगण्यासाठी तो दाखल केला जातो. संविधानामध्ये कुठेही उल्लेख नाही, हे लक्षात ठेवा. लोकसभेच्या नियमामध्ये उल्लेख आहे. 48 नंबरचा क्वेश्चन आहे, पंचायत राज विषयीचा आहे. थोडासा करंट रिलेटेड आपल्याला पाहता येतो. पहिलं स्टेटमेंट आपलं पंचायत राज मधलं आहे, बरोबर विचारलेला आहे. ठीक आहे, करेक्ट. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती कायद्याने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिलेला आपल्याला पाहता येतो. राजीव गांधी सशक्तीकरण अभियान हे संपूर्ण देशातील पंचायतीचं मजबूतीकरण करण्यासाठी सुरू केलेलं आहे आणि राजीव गांधी सशक्तीकरण अभियान हे राज्य सरकार प्रायोजित आपल्याला पाहता येतं. तर राज्य सरकार प्रायोजित नाही, राजीव गांधीचं जे आहे केंद्र सरकारचं आपल्याला पाहता येतं. ठीक आहे, मग अ आणि ब हे आपल्याला उत्तर पाहता येतं. ठीक आहे, काही नाही याच्यात. आणि PSIचे आपण पूर्ण पेपर पाहिले. STIच्या पेपरमध्ये सुद्धा पंचायत राजवर फार कमी क्वेश्चन आहेत. ESOला आहेत, कारण ESOचे वेटेजच जास्त होतं. 50, 55,
56 पर्यंत क्वेश्चन गेलेले आहेत, त्यावेळेस आपण पंचायत राजचं डिस्कस करू. आपल्याला ज्यावेळेस 73 आणि 74वी घटना दुरुस्ती करायची त्यावेळेस मी तिथं पूर्ण डिटेल विषय मेन्शन करेन की कधी लागू झालेली आहे, कोणते कलम आहेत, अनुसूची कोणती आहे, विषय किती आहेत, या त्यावेळी बोलाल. 87 नंबरचा आजचा हा एकूण 12वातला क्वेश्चन आहे, पेपर मधला 87 नंबरचा आहे. योग्य विचारलेला आपल्याला पाहता येते. पहा, घटनेचं अनुच्छेद 275 आणि 282 सहाय्य अनुदानाच्या प्रश्नांशी संबंधित आहेत. अनुच्छेद 275 अंतर्गत अनुदान कोणत्याही सार्वजनिक उद्देशासाठी राज्यांना दिले जाते आणि 282 अंतर्गत अनुदान राज्यांना सहाय्याची जे काही तरतूद आहे त्याच्याविषयी दिलेलं आपल्याला पाहता येते. तर त्यातलं फक्त अ स्टेटमेंट बरोबर आहे की 275 आणि 282 हे अनुदानासंदर्भातले आहेत आणि 275 आणि 282 चे ते रिशफल केलेले आपल्याला पाहता येतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे इथं आपल्याला उत्तर पाहता येतं. अशा प्रकारे PSI मेन्स 2022 च्या पेपर मधले आपण 12 क्वेश्चन पॉलिटीचे जे आहेत ते डिस्कस केलेले आहेत. आपण जरी पॉलिटीचे क्वेश्चन डिस्कस करत असलो तरी या मेथडचा तुम्हाला इतर विषयांचा इकॉनॉमी, जिओग्राफी, हिस्ट्री या विषयासाठी सुद्धा अभ्यास करताना या अप्रोचचा फायदा होईल असा मला विश्वास आहे. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.